हाय फ्रेंड्स, आजच्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वीचं डिफरन्शियल इक्वेशनमधलं 3.4 एक्झरसाइज पाहणार आहेत. 3.4मध्ये आपल्याला सर्वात अगोदर पाहायचं आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय माहीत आहे. अन इक्वेशन कंटेनिंग डिफरन्शियल कोएफिशिएंट्स इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन. परंतु होमोजिनियस म्हणजे काय, तर होमोजिनियस म्हणजे जर समजा एखाद्या इक्वेशनची प्रत्येक टर्मची डिग्री सारखी येत असेल तर त्या इक्वेशनला आपण म्हणतो होमोजिनियस इक्वेशन. आता होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, असं डिफरन्शियल इक्वेशन ज्या डिफरन्शियल इक्वेशनमधल्या प्रत्येक टर्मची डिग्री ही सारखी असेल. फॉर एक्झाम्पल x² प्लस वाय क्यूब dy बाय dx इज इक्वल टू 0. डिफरन्शिएबल इक्वेशन आहे आणि याच्यामधल्या प्रत्येक टर्मची जी डिग्री आहे ती जर पाहिली आपण तर याची येते 3 आणि याची येते 3, म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री सेम येते. म्हणजेच हे जे इक्वेशन आहे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस असेल. त्याच्यानंतर पुढं साइन y अपॉन x प्लस y sin y अपॉन x प्लस x dy बाय dx इज इक्वल टू 0. याच्यामध्ये पण याची जी डिग्री आहे ही 1 येते आणि या टर्मची पण डिग्री काय येते 1 येते. म्हणजे याच्यावरून पण आपण सांगू शकतो काय, हे पण डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन जर असेल तर ते सॉल्व कसं करायचं, तर सॉल्व करण्याच्या एकूण मेथड आहेत पहा. याच्या अगोदरची मेथड आपण व्हेरिएबल सेपरेबल तर पाहिलं, आपण व्हेरिएबल सेपरेट करून इव्हॅल्युएट डिफरन्शियल इक्वेशन केलेले आहेत. परंतु याच्यामध्ये काय करायचं पहा, इथं आपल्याला डायरेक्टली व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मॅट वापरता येणार नाही. म्हणजे काय करावं लागेल, इथं सर्वात अगोदर पुटिंग करावं लागेल y इक्वल्स टू vx. पुटिंग करावं लागेल y इक्वल्स टू vx किंवा x इक्वल्स टू uy. आपल्याला जे सोपं पडेल ना कॅल्क्युलेशन त्याच्यानुसार हे पुटिंग आपण करू शकतो. y इक्वल्स टू vx तर ठेवा किंवा x इक्वल्स टू uy तर ठेवा. आता y इक्वल्स टू vx याच्यामध्ये आपण ठेवू शकतो पहा. जर y अपॉन x असेल तर y इक्वल्स टू vx कॅल्क्युलेशन थोडे सोपे जातात. आणि जर समजा फॉर्मॅट x अपॉन yचा येत असेल एखाद्या ठिकाणी तर आपण पुटिंग काय करणार या ठिकाणी x इक्वल्स टू uy. जेव्हा आपण y इक्वल्स टू vx पुटिंग करत असतो तेव्हा dy बाय dx ची किंमत येते dy बाय dx इज इक्वल टू, इथं vx आहे u इंटू vचा रोल असेल फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह येईल 1 प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. जिथं dy बाय dx ची किंमत आहे त्या ठिकाणी ही किंमत आपण रिप्लेस करू शकतो आणि जिथं y आहे तिथं vx ठेवून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि जेव्हा आपण हे किमती वापस ठेवून देतो रिप्लेस करतो तेव्हा जो फॉर्मॅट तयार होतो तो होतो व्हेरिएबल सेपरेबलचा फॉर्मॅट. म्हणजे शेवटी जे कॅल्क्युलेशन्स असणार आहेत ते व्हेरिएबल सेपरेबलनं आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतील, जे की आपण याच्या अगोदर इव्हॅल्युएट केलेले आहेत. ठीक आहे, याच्यानंतर आपण हे दोन एक्झाम्पल बघूयात. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर प्रत्येक टर्मची डिग्री 1 येते, म्हणजे इथं हे डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस आहे. सेकंडमध्ये प्रत्येक टर्मची जी डिग्री आहे ती 2 येते, म्हणजे सेकंड पण होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल. आता त्याच्यामध्ये फर्स्ट पाहूयात आपण, फर्स्ट इव्हॅल्युएट करूयात. सर्वात अगोदर dy बाय dx एक साईडला घेऊन येऊयात, म्हणजे मी याला रिप्लेस करू शकतो काय, dx इकडं लेफ्ट हँड साईडला घेऊन येऊ शकतो. म्हणजे x साइन y अपॉन x, पुढं काय असेल बघा dy अपॉन dx इज इक्वल टू y साइन y अपॉन x मायनस x. आता दिलेलं जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे होमोजिनियस आहे आणि जर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर आपण पुटिंग काय करतो बघा, पुट y इक्वल्स टू vx. पुटिंग केली y इक्वल्स टू vx, याच्यावरून dy बाय dx काय असेल, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू v प्लस x dv बाय dx, v प्लस x dv बाय dx. आता या साऱ्या किमती आपण दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ठेवून देऊ. जिथं y असेल तिथं vx ठेवायचं आहे आणि जिथं dy बाय dx असेल तिथं v प्लस x dv बाय dx ठेवून द्यायचं आहे. बघा ठेवतोय, फर्स्ट असेल x इंटू साइन, इथं y आहे पहा, y ची किंमत vx येते अपॉन x. पुढं dy बाय dx आहे ती किंमत ठेवतोय मी v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू y. ची किंमत वापस ठेवून देऊयात आपण
व्ही एक्स इंटू साईन व्ही एक्स अपॉन एक्स मायनस एक्स. ठीक आहे. काय काय कॅन्सल होतं ते सारं कॅन्सल करून टाकूयात. कॅन्सल काय काय होतं बघा. हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल, हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल. आता राईट हँड साईडला दोन्ही टर्ममध्ये एक्स दिसतो, तो आपण कॉमन काढू शकतो. म्हणजे काय लिहिता येईल बघा, एक्स इंटू साईन व्ही इंटू ब्रॅकेट व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू, दोघातून एक्स कॉमन निघेल, एक्स आला कॉमन, मध्ये आलं व्ही इंटू साईन व्ही मायनस 1. व्ही इंटू साईन व्ही मायनस एक्स कॉमन काढला म्हणजे काय राहील, 1 राहील. दोन्ही साईडचा एक्स कॅन्सल होऊन जाईल. आता काय करूयात आपण, सेपरेट फॉर्मॅट बघूयात. सर्वात अगोदर मी साईन व्ही तिकडे घेऊन जातोय. काय आलं बघा, व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू, साईन व्ही इकडे आणल्यानंतर दोघांच्या डिवाइडला साईन व्ही जाईल. म्हणजे इथं काय येतं बघा, व्ही साईन व्ही अपॉन साईन व्ही म्हणजे ही किंमत 1 असेल, मायनस 1 अपॉन साईन व्ही. ठीक आहे. काय केलं बघा, साईन व्ही याच्या डिवाइडला आणलं तर साईन व्ही कॅन्सल होईल आणि साईन व्ही याच्या डिवाइडला आणलं तर 1 अपॉन साईन व्ही होईल. इथं आणखीन एकदा आपल्याला हे दोन्ही कॅन्सल करता येतील, कारण दोन्ही साईडला प्लस व्ही आहे, दोन्ही कॅन्सल होतील. राहिली टर्म काय ते एक्स डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन साईन व्ही. ठीक आहे. हा साईन व्ही इकडे आणूयात आणि डी एक्स इथं. आता हा जो फॉर्मॅट आहे तो व्हेरिएबल सेपरेबलचा, इथं आरामशीर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मॅटनं आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. साईन व्ही वर आला, इंटू आला डी व्ही इज इक्वल टू मायनस डी एक्सवर आणि एक्स डिवाइडला जाईल, डी एक्स अपॉन एक्स. ऑन इंटिग्रेटिंग बोथ साईड वी गेट इंटिग्रेशन साईन व्ही डी व्ही इंटिग्रेशन डी एक्स अपॉनला काय असेल, एक्स असेल. ठीक आहे. याचं इंटिग्रेशन काय येतं बघा, याचं इंटिग्रेशन येतं, साईन व्हीचं इंटिग्रेशन आलं मायनस कॉस व्ही. ठीक आहे. इज इक्वल टू आला मायनस लॉग एक्स प्लस कॉन्स्टंट सी. आता फक्त व्हीची किंमत ठेवून देऊयात, मायनस कॉस व्हीची किंमत काय येते बघा, इथं व्हीची किंमत काय ठेवली आपण, वाय अपॉन एक्स येते, म्हणजे ही किंमत इथं ठेवू शकतो आपण, वाय अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस लॉग एक्स प्लस सी. ठीक आहे. दोन्ही ठिकाणी मायनस मायनस दिसतो, मायनसनं मल्टिप्लाय करतोय, वाय अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग एक्स, इथं मायनस सी लिहिलं आहे, आपण काय करूयात इथं कॉन्स्टंट देतानाच मायनस सी देऊयात. ठीक आहे. कॉन्स्टंट आहे, मायनस सी दिला काय किंवा C1 दिला काय फरक पडणार नाही, मायनसनं मल्टिप्लाय केलं की आपल्याला हे आन्सर भेटून जाईल, कॉस वाय अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. ठीक आहे. फॉर्मॅट तोच आहे, फक्त व्यवस्थित लक्षपूर्वक आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. ठीक. याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, होमोजिनियस आहे, याच्यावर मी डी वाय बाय डी एक्सची किंमत काढतोय. सर्वात अगोदर हा 2xy तिकडे शिफ्ट करतोय, मायनसचा प्लस होऊन जाईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल टू 2xy इंटू डी वाय. याच्यावरून डी वाय बाय डी एक्सची किंमत इव्हॅल्युएट करूयात, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेट म्हणजे वापस ठेवायला सोपं जाईल. डी वाय बाय डी एक्सची किंमत आणि वायची किंमत. डी वाय बाय डी एक्स काय आला बघा, इकडे डी वाय आहे, हा डी एक्स तिकडे शिफ्ट केला आणि 2xy इकडे शिफ्ट केला, तर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 2xy, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 2xy. ठीक आहे. पुटिंग करूयात, पुट y इक्वल्स टू व्ही एक्स इम्प्लाइज दॅट डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स. या किमती वापस ठेवून देऊयात या इक्वेशनमध्ये. काय आलं बघा लेफ्ट हँड साईडला, व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस वायची किंमत ठेवायची व्ही एक्स, वायचा स्क्वेअर आहे म्हणजे इथं होईल व्हीचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर अपॉन 2x आणि वायची किंमत वापस व्ही इंटू एक्स. ठीक आहे. इथं एक्स स्क्वेअर कॉमन निघतोय, व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर निघाला कॉमन, मध्ये राहतो 1 प्लस व्ही स्क्वेअर
अपॉन 2x² इंटू व्ही. 1 + v² अपॉन 2x² इंटू व्ही. हे दोन्ही झाले कॅन्सल. याच्यानंतर हा व्ही आपण तिकडे शिफ्ट करूयात आपण, जेणेकरून व्ही सारे एकत्र येतील. ठीक आहे. 1 + v² अपॉन 2v आणि हा व्ही तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह व्ही होईल. हे थोडे कॅल्क्युलेशन्स करूयात. इक्वल्स टू काय आलं बघा, 1 + v² मायनस 2v² अपॉन 2v. 1 + v² मायनस 2v² अपॉन 2v. इकडे काय आलं, x dv/dx इज इक्वल टू 1 मायनस v² अपॉन 2v. सेपरेट करूयात. 2v अपॉन 1 मायनस v² इंटू dv इज इक्वल टू dx अपॉन x. ठीक आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह इथं ॲडजस्ट केला तर आपल्याला हा रिझल्ट वापरता येईल. पहा कोणता रिझल्ट आहे तो, इंटिग्रेशनमध्ये f' अपॉन f dx. जर ही किंमत असेल तर ही किंमत येते लॉग f प्लस कॉन्स्टंट. म्हणजे डिवाइडच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह जर वर असेल तर आपण लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहू शकतो. तोच फॉर्मॅट इथं आहे. याचा डेरिव्हेटिव्ह जर पाहिला तर निगेटिव्ह असतो. ठीक आहे. निगेटिव्ह 2v येईल. इथं निगेटिव्ह साईन द्यावा लागेल बाहेर आणि मध्ये, आणि इंटिग्रेशन दोन्ही साईडचा घ्यावा लागेल. उत्तर काय आलं बघा, मायनस ही किंमत आली लॉग 1 मायनस v² इज इक्वल टू लॉग x, आणि कॉन्स्टंट पण आपण लॉगचंच घेऊयात कारण दोन्ही ठिकाणी लॉग आहेत. म्हणजे ही किंमत काय आली बघा, लॉगमध्ये आला 1 अपॉन 1 मायनस v², आणि इकडे येतं लॉगमध्ये x इंटू सी. हा जो मायनस आहे तो मायनस वर शिफ्ट केला तर एचा पॉवर -1 असेल तर 1 अपॉन ए आपण लिहू शकतो. तोच फॉर्मॅट इथे लिहिला आहे. दोन्ही साईडचा लॉग आपण अँटीलॉग घेऊन कॅन्सल करू शकतो. आलं काय, 1 अपॉन 1 मायनस v² इज इक्वल टू x इंटू सी इज इक्वल टू x इंटू सी. याच्यामध्ये फक्त आता व्हीची किंमत ठेवून द्यायची. काय ते बघा, 1 अपॉन 1 मायनस व्हीची किंमत काय आली, y अपॉन x. इथं होईल y² अपॉन x² इज इक्वल टू x इंटू सी. 1 अपॉन x² मायनस y² इज इक्वल टू, इथं जो डिवाइडला x² आहे तो मी वर शिफ्ट करतोय, x² इंटू x इंटू सी. एक एक झाला कॅन्सल. ठीक आहे. म्हणजे फायनल आन्सर काय आलं, x इक्वल्स टू x² मायनस y² इंटू सी. x इक्वल्स टू x² मायनस y² इंटू सी. किंवा हाच रिझल्ट आपण या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकतो. पहा, x² मायनस y² इज इक्वल टू x इंटू सी. सीच्या ऐवजी आपण c1 म्हणूयात, कारण जर हा मी c इकडे आणला तर 1 अपॉन c ची किंमत मी c1 लिहू शकतो. ठीक आहे. x² मायनस y² इज इक्वल टू x इंटू c1. हे असेल फायनल आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1 + 2 e⁻x अपॉन y प्लस 2 e⁻x अपॉन y इंटू ब्रॅकेट 1 मायनस x अपॉन y dy/dx इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी x अपॉन yचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी x अपॉन yचा फॉर्मॅट आहे. म्हणजे याच्यामध्ये पुटिंग काय करावं लागेल बघा, जर y अपॉन x असेल तर याच्याबद्दल आपण v ठेवलं होतं, म्हणजे y इक्वल्स टू vx असतं. ठीक आहे. परंतु इथं प्रत्येक ठिकाणी x अपॉन y दिसतोय, आणि जर x अपॉन y असेल तर आपण याच्याबद्दल ठेवू शकतो u, म्हणजे x इक्वल्स टू u इंटू y होईल. कॅल्क्युलेशन सोपे जातात. ही किंमत जरी ठेवली तरी चालतं, परंतु कॅल्क्युलेशन थोडे मोठे होतील म्हणून आपण या फॉर्मॅटमध्ये पुटिंग करू शकतो. x अपॉन y इज इक्वल टू u. ती किंमत ठेवून कॅल्क्युलेट करूयात. ठीक आहे. पुट x इक्वल्स टू u इंटू y. पुटिंग केली x इक्वल्स टू u इंटू y implies that dx अपॉन dy इज इक्वल टू, dx अपॉन dy ची किंमत काय ते बघा. ही किंमत असेल u प्लस विथ रिस्पेक्ट टू y घ्यायलो म्हणजे yचा डेरिव्हेटिव्ह इथं 1 असेल, प्लस y इंटू du/dx. u प्लस y इंटू du/dx. या साऱ्या किमती आपण याच्यामध्ये ठेवून देऊयात. परंतु इथं लक्षात काय, इथं आपल्याला dx अपॉन dy ची किंमत आहे, इथं dy/dx ची किंमत आहे. म्हणजे इथं आपल्याला dy/dx ची किंमत बनवून याच्यामध्ये ठेवावं लागेल. तीच किंमत मी तिथं ठेवतोय. देअरफॉर 1 + 2
ई रेस टू यक्षची किंमत काय आहे यू इंटू वाय अपॉन वाय किंवा डायरेक्ट एक्स अपॉन वाय इज इक्वल टू आपण यू लिहू शकतो. पुढे येतं प्लस 2 ई रेस टू यू इंटू वाय अपॉन वाय ब्रॅकेटमध्ये आला 1 मायनस यक्षची किंमत आहे यू वाय अपॉन वाय आणि पुढं डी वाय अपॉन डी एक्सला मी काय लिहू शकतो 1 अपॉन डी एक्स अपॉन ठीक आहे 1 अपॉन डी एक्स अपॉन डी वाय किंवा याच्यावर मी लिहू काय शकतो बघा डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन यू प्लस वाय डी यू अपॉन डी एक्स बाय युझिंग थिअरम. तेच मी इथे लिहितो आहे 1 अपॉन यू प्लस वाय डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू असेल 0. ठीक आहे. इथं एक मिनिट इथं मिस्टेक झाली आपली. इथं असेल वाय इथं असेल वाय कारण विथ रिस्पेक्ट आपण वाय गेलोत म्हणजे इथं पण असेल वाय. ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू वाय घेतलं आहे एल एच एसला पण वाय आणि आर एच एसला पण वाय असेल. ठीक आहे. आता हे व्यवस्थित इव्हॅल्युएट करूयात. काय इथं बघा इथं 1 प्लस 2 ई रेस टू यू प्लस 2 ई रेस टू यू आणि मध्ये काय आलं 1 मायनस यू तिन्ही ठिकाणी वाय वाय कॅन्सल होऊन जाईल. हा वाय कॅन्सल हा वाय कॅन्सल आणि पुढले पण 2 वाय कॅन्सल होऊन जातील 1 मायनस यू आणि पुढं काय आलं बघा 1 अपॉन यू प्लस वाय डी यू बाय डी वाय इज इक्वल टू 0. आता कॅल्क्युलेट करूयात. ही किंमत आपण तिकडे शिफ्ट करूयात 2 ई रेस टू यू 1 मायनस यू अपॉनला असेल यू प्लस वाय डी यू बाय डी वाय इज इक्वल टू काय भेटते बघा व्हॅल्यू मायनसमध्ये 1 प्लस 2 ई रेस टू यू ही किंमत फक्त तिकडे शिफ्ट केली आणि हे डिवाईडला लिहिलं. ठीक आहे. आता ही किंमत आपण इकडे घेऊन येऊ शकतो. काय आलं बघा 2 ई रेस टू यू 1 मायनस यू 2 ई रेस टू यू 1 मायनस यू इज इक्वल टू मायनस 1 प्लस 2 ई रेस टू यू ही किंमत इकडं आली यू प्लस वाय डी यू बाय डी वाय. तर हे मल्टिप्लाय करतो इथं हे मल्टिप्लिकेशन करतो आहे. काय आलं बघा 2 ई रेस टू यू मायनस 2 यू ई रेस टू यू 2 ई रेस टू यू मायनस 2 यू ई रेस टू यू इकडे काय आलं बघा 1नं मल्टिप्लाय करतो अगोदर मायनस यू प्लस सॉरी मायनस 1नं मल्टिप्लाय करतो आहे मायनस वाय डी यू बाय डी वाय. ठीक आहे. आता याच्यानंतर मायनस 2 ई रेस टू यूनं मल्टिप्लाय करूयात मायनस 2 यू ई रेस टू यू आणि पुढं असेल मायनस 2 वाय ई रेस टू यू डी यू बाय डी वाय. आता दोन्ही ठिकाणी सेम टर्म ज्या असतील त्या कॅन्सल होतील. ठीक आहे. दोन्ही ठिकाणच्या सेम टर्म कॅन्सल होतील आणि बाकी साऱ्या टर्म आपण एक साईडला शिफ्ट करू शकतो. काय काय येतं बघा ही किंमत इकडं आली तर आलं काय लेफ्ट हँड साईडची टर्म ॲज इट इज लिहूयात 2 ई रेस टू यू हा मायनस यू इकडे शिफ्ट केला तर प्लस यू येतो. आता राईट हँड साईडला कॉमन काय निघतं बघा इथं मायनस वाय आहे इथं मायनस वाय आहे इथं डी यू बाय डी वाय इथं डी यू बाय डी वाय आहे तेच कॉमन काढूत मायनस वाय डी यू अपॉन डी वाय ब्रॅकेटमध्ये राहिलं का इथं राहिलं 1 पुढं राहिलं प्लस आणि पुढे येतं 2 ई रेस टू यू 2 ई रेस टू यू ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. आता आपण दोन्ही सेपरेट फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊ शकतो. का आलं बघा इकडं आलं 2 ई रेस टू यू प्लस यू 2 ई रेस टू यू प्लस यू आणि इकडे काय आलं इज इक्वल टू मायनस वाय डी यू बाय डी वाय इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2 ई रेस टू यू 1 प्लस 2 ई रेस टू यू. ठीक आहे. आता सेपरेबल फॉर्मॅटमध्ये सोडूयात. किंमत काय लिही बघा डी वायला वर अपॉनला हा वाय इकडे राहिलं काय मायनस तसाच 1 प्लस 2 ई रेस टू यू अपॉनला ही किंमत इकडे शिफ्ट झाली 2 ई रेस टू यू प्लस यू आणि पुढं आलं डी यू. ठीक आहे. काय केलं बघा सेपरेट फॉर्मॅट केलं डी वाय वर आलं आणि वाय डिवाइडला घेऊन आलो.
आणि पुढं काय आलं मायनस ॲज इट इज 1 + 2 e⁻⁴ तसाच आणि पुढं आलं 2 e⁻⁴ + u आणि du ॲज इट इज. ऑन इंटिग्रेटिंग बोथ साईड वी गेट इथं आला लॉग y इज इक्वल टू मायनस ॲज इट इज. इथं जर पाहिलं ना आपण तर याचा डेरिव्हेटिव्ह वर दिसतोय. ठीक आहे, म्हणजे फॉर्मॅट आपला कोणता आहे, इंटिग्रेशन f' अपॉन f(x) dx ही किंमत काय असते लॉग f(x) + c असते. तोच फॉर्मॅट इथं आहे. याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे कारण 2 e⁻⁴ चा डेरिव्हेटिव्ह 2 e⁻⁴ आणि u चा डेरिव्हेटिव्ह असतो 1. म्हणजे ही जी किंमत आहे ती आपण लिहू शकतो लॉग 2 e⁻⁴ + u लॉग 2 e⁻⁴ + u आणि पुढे लिहूयात कॉन्स्टंट c. ठीक आहे, प्लस कॉन्स्टंट c जो की लॉगच्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहू शकतो. ठीक आहे, आता याच्यावरून आपण ही किंमत लिहू शकतो पण लॉग y इज इक्वल टू लॉग c अपॉन 2 e⁻⁴ + u बाय युजिंग लॉग m मायनस लॉग n रूल. लॉग m अपॉन n दोन्ही साईडचा लॉग कॅन्सल झाला. y इज इक्वल टू c अपॉन 2 e⁻⁴ + u म्हणजे यालाच लिहिता येईल y 2 e⁻⁴ + u इज इक्वल टू c y 2 e⁻⁴ u ची किंमत काय येते x अपॉन y प्लस x अपॉन y इज इक्वल टू असेल c. ठीक आहे, y न मल्टिप्लाय करूयात, फायनल कॅल्क्युलेशन असेल हे 2y e⁻x अपॉन y प्लस y गेट कॅन्सल x इज इक्वल टू कॉन्स्टंट c विच इज द फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल y² dx फोर्थ y² dx प्लस xy प्लस x² dy इज इक्वल टू 0. ठीक आहे, ही किंमत मी तिकडे शिफ्ट करतोय. काय आलं बघा xy प्लस x² dy इज इक्वल टू मायनस y² इंटू dx. याच्यावरून आपण dy बाय dx ची किंमत इझिली फाइंड आउट करू शकतो. हा dy आणि dx लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला मायनस y² अपॉन xy प्लस x². ठीक आहे, पुटिंग असेल सेम फॉर्मॅट होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. पुटिंग काय येते पुट y इक्वल्स टू vx implies that dy by dx इज इक्वल टू y इक्वल्स टू vx आहे. dy बाय dx ची किंमत काय येते v प्लस x dv बाय dx. वापस किमती ठेवून देऊयात. dy बाय dx ची किंमत आली v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू मायनस वायचा स्क्वेअर आहे, वायची किंमत vx ठेवायचे v² x² आपण इथं x इंटू vx प्लस x². ठीक, दोघातून कॉमन काढूयात मायनस v² x² अपॉन इथून कॉमन निघतं x² मध्ये शिल्लक राहिलं v प्लस 1. ठीक आहे, x² गेट कॅन्सल आलं काय बघा v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू इकडं आलं मायनस v² अपॉन v प्लस 1 मायनस v² अपॉन v प्लस 1. कॅल्क्युलेशन्स करूयात. सारे v एक साईडला घेऊन जाऊयात. v तिकडे शिफ्ट होईल म्हणजे इकडं राहिलं काय x dv बाय dx इज इक्वल टू मायनस v² अपॉन v प्लस 1 आणि हा जो v आहे तो तिकडं मायनस v होईल. ठीक आहे, हा जो v आहे तो तिकडं मायनस v होऊन जाईल. आता याच्यानंतर कॅल्क्युलेट करूयात x dv बाय dx. फक्त सिम्प्लिफिकेशन असेल. इकडे काय येतं बघा डिवाइडला v प्लस 1 आणि वर येतो मायनस v² पहिला आणि या दोघांचा गुणाकार आला मायनस v² आणि पुढे येतो मायनस v म्हणजेच x dv बाय dx इज इक्वल टू आलं मायनस 2v² मायनस v अपॉन v प्लस 1. ठीक आहे, आता याच्यानंतर सेपरेबल फॉर्मॅट करूयात. इथून मी काय करतो मायनस कॉमन घेतो दोघातून, पुढे येईल प्लस वर v प्लस 1 अपॉन 2v² प्लस v इंटू असेल dv इज इक्वल टू मायनस dx अपॉन x. ठीक आहे, इंटिग्रेट करूयात v प्लस 1
अपॉन या दोघातून कॉमन निघतं व्ही, 2v प्लस 1 इंटू असेल डी व्ही मायनस डी एक्स अपॉन एक्स, मायनस डी एक्स अपॉन एक्स. आता हा जो फॉर्मॅट आहे तो आपण पार्शियल डिफरन्शिएशनमध्ये पाहिला आहे. पार्शियल फ्रॅक्शन्सनुसार ते आपण सेपरेट करू शकतो. हा फॉर्मॅट आपण या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकतो. पहा, व्ही प्लस 1 अपॉन व्ही इंटू 2v प्लस 1, याला मी ए अपॉन व्ही प्लस बी अपॉन 2v प्लस 1 लिहू शकतो आणि एची आणि बीची किंमत कम्पेअर करून काढू शकतो. किंवा डायरेक्टली पण आपल्याला जर कॅल्क्युलेट करता येत असेल तर डायरेक्टली पण कॅल्क्युलेट करून बघू शकता तुम्ही. मी काय करतो ॲडजस्टमेंट बघा, इथं लिहिलं 2v प्लस 1 मायनस व्ही, कारण याची जी किंमत आहे ती v प्लस 1च येते. 2v मायनस व्ही म्हणजे व्ही असतो. ठीक आहे. याच्यानंतर अपॉनला असेल व्ही इंटू 2v प्लस 1 इंटू असेल डी व्ही मायनस डी एक्स अपॉन एक्स. आता या ठिकाणी हा जो 2v प्लस 1 आहे तो आपण दोन्ही साईडला सेपरेट करून घेऊयात. म्हणजे काय येतं बघा, इंटिग्रेशनमध्ये 2v प्लस 1 अपॉन व्ही इंटू 2v प्लस 1, 2v प्लस 1 कॅन्सल होईल, 1 अपॉन व्ही डी व्ही असेल, मायनस इंटिग्रेशनमध्ये व्ही अपॉन व्ही इंटू 2v प्लस 1, व्ही व्ही गेट कॅन्सल, हे किंमत आली 1 अपॉन 2v प्लस 1 इंटू डी व्ही आणि पुढे आलं मायनस डी एक्स अपॉन एक्स. ठीक आहे. आता जर पाहिलं तर इथं हा फॉर्मॅट लॉगचा येतो आहे. इथं याचा डेरिव्हेटिव्हवर आपल्याला ॲडजस्ट करता येईल, जो की येतो 2, याचा डेरिव्हेटिव्ह असेल 2v प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 2ची ॲडजस्टमेंट आपण करू शकतो. आणि डी एक्स अपॉन एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करता येईल. इकडं इंटिग्रेशन घ्यायचं राहिलं आहे, ते इंटिग्रेशन आपण इथं घेऊयात. मायनस इंटिग्रेशनमध्ये डी एक्स अपॉन एक्स, म्हणजे तिघांचे इंटिग्रेशन्स आपण इझिली घेऊ शकतो. इकडं आलं लॉग व्ही मायनस 1 अपॉन 2 लॉग 2v प्लस 1 इज इक्वल टू मायनस लॉग एक्स प्लस असेल लॉग सी. ठीक आहे. दोन्ही साईडला 2 मल्टिप्लाय करून घेऊयात. इकडं आलं 2 लॉग व्ही मायनस लॉग 2v प्लस 1 इज इक्वल टू असेल, इथं 2 मल्टिप्लाय करूयात, 2 इंटू ब्रॅकेट मायनस लॉग सी प्लस लॉग सी होईल. म्हणजे ही किंमत काय ते लॉग सी अपॉन एक्स, लॉग एम मायनस लॉग एनचा रोल लॉग सी अपॉन एक्स असेल आणि 2 मल्टिप्लिकेशन ॲज इट इज. ठीक आहे. हा जो 2 आहे तो मी वर घेऊन जातो आहे. काय होतं बघा, लॉग व्हीचा स्क्वेअर मायनस लॉग 2v प्लस 1 इज इक्वल टू लॉग, हा पण 2 मी वर घेऊन जातो, सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. याच्यानंतरचं कॅल्क्युलेशन आपण इथं करूयात. इथं काय आलं बघा, लॉग एम मायनस लॉग एनचा रिझल्ट लॉग एम अपॉन एन 2v प्लस 1 आणि राईट हँड साईडला काय आलं लॉग सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, लॉग लॉग इट कॅन्सल, व्ही स्क्वेअर अपॉन 2v प्लस 1 इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. वापस किमती ठेवून देऊत. व्हीची किंमत आहे y अपॉन एक्स, वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर अपॉन 2y अपॉन एक्स प्लस 1 इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर अपॉन 2y प्लस एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक. एक एक्स इथं कॅन्सल होऊन जाईल. आलं काय बघा, वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 2y, हा ब्रॅकेट मी इथं लिहिला आहे, इज इक्वल टू आला सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. आणखीन एकदा हा एक्स कॅन्सल होऊन जाईल, एक एक्स, आणि हा एक्स मी इकडं आणतो, एक्स प्लस 2y तिकडे शिफ्ट करतो, म्हणजे एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर एक्स प्लस 2y विच इज द फायनल रिझल्ट. ठीक. याच्यात काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. याच्यानंतरचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू.